नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण हार्पिक साबणावर टाकल्यावर काय होतं, त्याची काय रिॲक्शन होती ते तर बघणारच आहोत, पण काही रोजच्या कामासाठी ज्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। या आणि आपली पहिली टिप्स अशी आहे ती म्हणजे आपण नवीन शर्ट ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस त्याची जी बटन असतात ती अशी पॅक नसतात, ढिल्ली असतात। त्याची जी धागे असतात ती व्यवस्थित पॅक केलेली नसतात आणि त्यामुळे काय होतं की वापर म्हणजे काही दिवस आपण हा शर्ट वापरल्यानंतर त्याची जी बटन असतात ते ऑटोमॅटिक गळून पडतात आणि कुठेतरी हरवतात। परंतु असं होऊ नये यासाठी आपण एक ट्रिक्स या ठिकाणी वापरणार आहोत। घरातील काही वस्तू वापरून आपण या बटनांना पॅक कसं करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही या ठिकाणी तुमची जो कलरचा शर्ट तुम्ही वापरत आहात त्या कलरची नेल पेंट देखील वापरू शकतात। माझ्याकडे या कलरची नेल पेंट नव्हती म्हणून मी जे ट्रान्सपरंट नेल पेंट असते तीच या ठिकाणी वापरत आहे। तुमच्याकडे जर ट्रान्सपरंट नेल पेंट असेल तर तुम्ही तीच वापरा। बघू शकतात आपल्याला खालच्या साईडना जे धागे पॅक केलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला यावरती नेल पेंट लावून घ्यायचे आहे। आता यामुळे काय होणार आहे की नेल पेंट सुकल्यानंतर तो जो भाग आहे, दोरांचा जो भाग असतो, जे धागे एकत्र केलेले असतात त्याला एक कडकपणा येतो आणि ते जे धागे जे असतात ते पॅक होतात आणि त्यामधून जे बटन असतं ते कधीच निघत नाहीत। तुमचा शर्ट फाटून जाईल तरी पण तुमचे हे बटन आहे ते कधीच निघणार नाही। नक्की ट्राय करून बघा आणि ट्रिक्स कशी वाटली हे कमेंट्स देखील कळवा। आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे नेल पेंट बॉटलसाठी। आता बऱ्याचदा आपण अशी नेल पेंट सुकल्यानंतर काही दिवसानंतर नेल पेंटचा वापर केल्यानंतर ती ऑटोमॅटिकली घट्ट होते आणि सुकते, परंतु अशा वेळेस आपण ही नेल पेंट फेकून देतो। अगदी या नेल पेंटला फेकून द्यायचं नाही आहे। आपण या नेल पेंटला अगदी नव्यासारखं कसं बनवायचं या ठिकाणी बघणार आहोत। घरातीलच काही वस्तू वापरणार आहोत, त्यासाठी आपल्याला बाजारातून काही आणायची देखील गरज पडणार नाही। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जी पण नेल पेंट सुकलेली असेल त्या ठिकाणी आपल्याला पॅराशूट जे ऑइल असतं त्या नेल पेंटच्या बॉटलमध्ये आपल्याला 2-3 थेंब या पॅराशूट ऑइलचे टाकायचे आहे। आणि बघू शकतात अशा प्रकारे मी माझी जी नेल पेंट आहे ती सुकलेली होती, घट्ट झालेली होती, त्यामध्ये मी हे पॅराशूट ऑइल जे खोबरे तेल असतं आपल्याकडे ते यामध्ये टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते तेल जे असतं, जे कोकोनट ऑइल आपण टाकलंय ते पूर्ण त्यामध्ये मिक्स होईल आणि ही बॉटल अशीच आपल्याला जवळपास 2 ते 3 तास अशीच ठेवायची आहे। त्यानंतर ऑटोमॅटिकली आपली जी नेल पेंट आहे, जी घट्ट झालेली नेल पेंट असते ती अगदी मेल्ट होते आणि नव्यासारखी होते। नक्की ट्राय करून बघा। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे मिक्सरसाठी। आता आपण मिक्सर तर वापरतोच, परंतु काय होतं की खूप घरांमध्ये उंदीर येतात आणि जो प्लॅस्टिकचा जो आतमधला जो भाग असतो, बघू शकतात हा जो भाग असतो मिक्सरचा तो प्लॅस्टिकचा असल्यामुळे उंदीर त्याला कुरतडतात आणि उंदरांना जर प्लॅस्टिक म्हटलं की ती आवडताची गोष्ट त्यांच्यासाठी असते आणि त्यामुळे आपलं मिक्सर खराब होण्याचे खूप मोठे चान्सेस असतात किंवा कॉक्रोच वगैरे देखील रात्रीच्या वेळी त्यामध्ये जाऊन बसतात आणि त्यामुळे देखील मिक्सर खराब होण्याची शक्यता असते। परंतु या ठिकाणी आपण एक जुना कपचा वापर करून याला सेफ कसं ठेवायचं ते बघणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हा जो कप आहे तो व्यवस्थित त्या मिक्सरवरती असं ठेवून द्यायचा आहे। आता काही कपांचे जे हँडल तुटलेले असतात तुम्ही तो देखील कप या ठिकाणी वापरू शकतात। त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आता बऱ्याचदा आपण असे अंगाचा जो साबण असतो पूर्ण संपेपर्यंत वापरत नाही, तसं साबण उरलं की फेकून देतो, परंतु या साबणाला बिलकुल फेकायचं नाही आहे। बघू शकतात मी याला किसणीच्या साहाय्याने अशा प्रकारे किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हार्पिक तर सर्वांच्याच घरी असतं। आता हे जे उरलेला जो साबण आहे त्याचा अगदी महत्त्वाचा उपयोग कसा ठरणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याबरोबरच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी नेहमी असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघू शकतात आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं मी
आणि आता बघू शकतात जी फरशीच्या साईडला किती काळं झालेलं होतं, ज्या ठिकाणी ब्रश देखील जात नाही किंवा अशा कोपऱ्यामध्ये जी घाण जमा झालेली असते ती आपण व्यवस्थित घासू शकत नाहीत, अशा ठिकाणी हे जे सोल्युशन मी बनवलं आहे ते तुम्हाला त्यावरती टाकून ठेवायचं आहे आणि रिझल्ट अगदी मी तुमच्या समोरच दाखवणार आहे. अगदी 15 ते 20 मिनिटानंतर मी याला पुसून घेत आहे. कुठल्याही प्रकारचं घासायचं वगैरे काहीच नाही आहे, फक्त आपल्याला ओल्या कपड्याने याला पुसायचं आहे. आणि सुरुवातीला बघू शकतात फरशी किती काळी झालेली होती आणि सोल्युशन टाकल्यानंतर तिला पूर्ण नव्यासारखा रंग या ठिकाणी आला आहे. नक्की ट्राय करून बघा.